अबबबबबबब केवढी ही भाजी. आम्ही आज मार्केटमध्ये धाडच टाकली आहे. पातूरची भाजी, आंबाडीची भाजी, लाल भाजी, राजगिरा म्हणजेच हिरवा माठ, सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि त्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात असं वाटतंय आता एक आठवडा बाजारात जायची गरजच नाही आहे. नमस्कार मंडळी, मी सुचिता सतीश व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आमच्या लॉनमध्ये कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाज्या लॉनच्या कार्यक्रमासाठी आल्याच आहेत. सोबत घरच्यासाठीही मोठ्या प्रमाणावर भाज्या आम्ही घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आठवड्याभराची आता फुरसतच झाली आहे. त्या मी भाज्या तुम्हाला दाखवते काय काय आणलं आहे ते. हिरव्या भाज्या म्हटलं की निवड आलीच. भाज्या आल्यापासून आमच्या आई तर भाज्या निवडत बसल्या आहेत. म्हणजे वेळेवर भाजी बनवताना धावपळ नाही होत. मीही माझं आवरून घेतलं आणि फ्रीजमध्ये हे टोमॅटो, लौकी, शिमला मिर्च आणि इथे एक पूर्ण पोतळी भरून आंबे आणले होते, ते कॅरेटमध्ये ठेवून घेते. घरविलची अंघोळ वगैरे झाल्यावर तो पण झोपी गेला होता, तो उठला. आज मेरी बेबी, आजा 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 आजा. हाँ, कौन है? दीदी कौन है? आजा आजा. ये अरे अरे काय दिसलं तुला? ये इकडे ये पिल्लू. दादी. एखादी नवीन वस्तू आणल्यावर जशी एक्साइटमेंट असते तशीच मलाही एक्साइटमेंट होते. मी माझा आता आधीचा जो फेसवॉश आहे आणि फेस क्रीम आहे ती चेंज केलेली आणि नवीन आणली होती. त्याच्यामुळे मला ट्राय करायचं होतं की ते कसं वर्क करते. त्यामुळे मी इथं फेसवॉश करत आहे, त्याच्यानंतर क्रीम पण लावून पाहणार आहे की ती माझ्या चेहऱ्यावर सूट होते की नाही ते. ज्यांचा ड्राय स्किन आहे त्यांच्यावर ही क्रीम खूप छान सूट होईल असं वाटते, कारण किंचित ऑइली आहे. मला आवडली ही, पण ज्यांना मॅट फिनिश आवडत नाही त्या लोकांसाठी बेस्ट आहे. मला वाटते ही क्रीम माझ्यासाठी विंटरमध्ये सूट करेल. पण फ्रेग्रन्स खूपच जबरदस्त आहे याचा. माझी नेहमीची लिप बाम ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी. ही आमची बड्डे गर्ल. उद्या हिचा बर्थडे आहे. लावू पण आवरून माझ्या रूममध्ये आली होती. त्याच्यानंतर आम्ही एक वही आणि पेन घेऊन बसलो प्लॅनिंग करायसाठी की उद्या कोणता ड्रेस घालणार आहे ती, काय काय ॲसेसरीज लागणार आहे, तिचे फ्रेंड्स कोणत्या कलरचा ड्रेस घालून येतील आणि नाश्त्यामध्ये काय द्यायचं आहे, सगळी प्लॅनिंग सुरू होती. आमचा हा घरविल पण मधात डोडबोड करत होता. उद्या धावपळ होऊ नये म्हणून ज्या ज्या वस्तू आज आणता येतील त्याची आम्ही लिस्ट बनवत होतो, परंतु आज पाऊस आला त्याच्यामुळे आमचं काही बाहेर जाणं झालं नाही. त्याच्यामुळे उद्याच सगळ्या वस्तू घेऊन याव्या लागतील आम्हाला.
रात्री 12 वाजता परत आम्ही लावूसाठी केक कट केला. सगळेजण बड्डे सेलिब्रेट करायसाठी आली होती झोपेतून उठून. तर हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.